गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग. शुभेच्छा. कसल्या शुभेच्छा? अगं तुझ्या संसाराचा पहिला दिवस ना, म्हणून शुभेच्छा. चल माझ्या बरोबर. कुठे? आपल्या मागच्या अंगणात महादेवाचं देऊळ आहे, त्याला नमस्कार करून शुभारंभ करायचा. बरं. चल. किती सुबक देऊळ बांधलंय. आमच्या वडिलांनी हा बंगला बांधून घेतला ना, त्याच वेळी हे देऊळ बांधले बघ. छान आहे. अगं निघालीस कुठे? बसूया ना जरा वेळ. ये. किती प्रसन्न वाटतं इथं. हे देऊळ, हा ओटा आणि हा जाईजुईचा मांडव. आणि या मांडवाखाली आपण दोघी, मी जाई आणि तू जुई. या मांडवाखाली बसून आपण मनातल्या गुजगोष्टी करायच्या. कशी आयडिया? छान आहे. ज्योती, काय ग? काय हेच गोष्ट चाललंय दोघींच? काही नाही ग, देऊळ दाखवायला आणलं होतं वहिनीला. का ही 2 दिवसाची पाहुणी म्हणून आली का राहायला? चांगले कायमची आली की? चला सूप वाजलंय म्हटलं लग्नाचं, काम करायला चला. चल ग. काय झालं? त्यांच्या लग्नाची बातमी सांगतात म्हणून. अगदी बुद्धू आहात तुम्ही. बुद्धू? ही त्यांच्या लग्नाची पत्रिका त्यांनी स्वतःहून दिली मला. बोला आता. पण ते लग्न आधी. आता काय? आता काय म्हणजे? आता येणारच आहे तेवढ्यात. माझ्या मिठीतून बायकोच्या मुठीत जाणं एवढं शक्य नाही होते. तुझी मिठी म्हणजे मगर मिठीच की. अशी तशी डान्सर नाही मी. माझ्या बोटाच्या तालावर नाचवते मी पाहिजे त्याला. ते काय सांगायला पाहिजे? हट. आलीच वाटत. चला डाव पॅकअप. Hello. या. Good evening, everybody. गुड इव्हनिंग. बसा. नाही निघालो. का? अव सूर्यवल्यांतर काजळाचा प्रकाश कुठून पडणार? अच्छा बाय. 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 टाटा. गुड नाईट. गुड नाईट. काय राणी सरकार? बोला काय घेणार आहात तुम्ही? सांगतो. हं? आधी ही टिकली काढून टाक. आता शोभतेस की नाही ह्या ड्रेसला? बस आले. बायको खूप सुंदर आहे म्हणे तुमची. असणारच, कारण सौंदर्याचीच भुकेले आहात ना तुम्ही. काय हो, लग्न अगदी झोकात झाला असेल नाही? पण निदान फोटो तरी आणायचे होते दाखवायला. फोटोज ना आणले तर. हे बघ. हे काय? हे फोटो? अगं अगदी आठवणीने आणलेत. इतके दिवस बेडरूम मध्ये होते, आता लग्न झालंय. चुकून बायकोच्या हाती लागले तर नसती आफत यायची. का एवढ्यातच घाबरायला लागलात बायकोला? आमच्या घरात बायका आम्हाला घाबरतात. आमच्या घरात 4-4 लग्न करायची रीत होती. आता कायदा आडवा येतो म्हणून. म्हणून आमच्याकडे येतात. अगं लग्न आत्ता झालंय, पण तुझ्याकडे जरा ती आधीपासूनच आहे की आमच्याकडे. काय बोल. फोटोज ते फोटोज. अच्छा बाय. मुक्ता, ए मुक्ता. काय? ही चिंच आणि ही राख भांडे लख घासून काढ. सरे पडून देऊ नकोस. मी घासते की आईसा? का हिने घातले म्हणून का हिचे हात चढणार आहे? शिवाय माह्याची सवय असेलच की. ती तर कुठल्या मोलकरणी. अवोपरी एवढा ढिगारा. म्हणून काय झालं? भोसल्यांची मुलगी केली असती तर चांगले 2 लाख रुपये मिळाले असते. हिच्या बापाने तर मानपानाचे पैसे कबूल करून सुद्धा दिले नाही. चल कामाला. मी घासते की आईसा? काय नको, चल म्हणते ना. पिरियड छान झाला नाही का? हो ना.
अच्छा बाय. असं काय? प्रियतमे लाडके, पंचगंगेच्या उजव्या बाजूच्या घाटाच्या पलीकडे चिंचेची 5 झाडं ओळीनी आहे, तिथे ये. मला तुझी फार ओढ लागली. प्रत्यक्ष पाहिल्यावर मी कोण आहे ते कळेलच. तुझाच 3 फुल्या? कोण आहे ती मर्दाची औलाद? दडून का बसतोस? चिठ्ठी लिहिताना नाही लाज वाटली? आता हिम्मत असेल तर ये पुढे. तू? मी तुझा इडियट. अरे आभाळात पडलास काय टपकन? आभाळातनं मी का पाऊस आहे आभाळातनं पडायला? अगं मी या झाडावरनं खाली पडलो. हो किती शूर आहेस रे. असू दे का? हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी, दिससी तू ईशा दिससी तू दिससी तू नवरतन किमाम काश्मीरी, दाल सरोवर समजून बसूया पंचगंगेच्या तीरे. दिससी तू तू दिससी तू तू बरं आपण दोघही पंचगंगेच्या तीरी. वहिनी, ए वहिनी. हे काय? एवढा सगळा डोंगर तू एकटी घासत बसलीस? कुणी सांगितलं तुला? समजलं. आई, ए आई. काय ग, काय झालं एवढा ओरडायला? अगं हे काय चाललंय? वहिनीला एकटीलाच वेठीला धरलंस. पारूबाई कुठे? हे एवढी किमतीची भांडी मोलकरणीला द्यायची नसतात, दृष्ट लागते. घरच्या बायकांचाच हात लागला पाहिजे. असं होय. मग चल आपण दोघी घासूया. आपण दोघी घरच्याच ना. वहिनी उठ, उरलेला ढिगारा आमचा. चल ग. ज्योती, तू फारच शेफारच चाललीस. आज ना उद्या तुला पण सासूच्या हाताखाली नांदायचंय. मी आधी चौकशी करीन सासू कशी आहे. तुझ्यासारखी सासू असेल तर लग्नच करणार नाही तिच्या मुलाशी. या पारूबाई, पण तुम्ही नाही हात लावायचा हा. अहो घरच्या बायकांची कामं येत नाही. मी आणि आई मिळून संपवणार आहोत हा ढिगारा. खरं की नाही आई? मला नाही तुझ्याशी बोलायचं. वहिनी तू खरंच उठ. मी आणि पारूबाई संपवतो हा ढिगारा. बरं झालं बाई. बापू तुम्ही? कशी मजेत आहेस ना? हो. आणि तुम्ही? मी मजेत आहे. आई कशी आहे? आई छान आहे. अगं मनोज सारखी तुझी आठवण काढत असतो. या 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 नमस्कार. नमस्कार. बसा. हा. सुनबाई, थोडं चहा टाक ग. कशाला? बरं. बरं आहे ना? हो. रविवारी सत्यनारायणची पूजा ठेवली. विलासराव आणि मुक्ता यांच्या हातून पूजा करायची आहे. आपणही सगळ्यांनी यायचं. विलास तर मुंबईला गेलाय. रक्कम आणली आहे ना मानपानाची? आणले ना. ठीक आहे, पण माफ करा 4,000 आहेत. बाकीच्याची सोय 8-10 दिवसात करतो मी. मग कशाला आलात तोंड दाखवायला? आमच्या हक्काची आहे ती. आम्ही काय भीक मागायला आलो नव्हतो. कळलं लक्षण तुझं? का बशी फोडलीस ती फोडलीस, गालीच्या सुद्धा खराब केलंस. केवढ्याचा आहे माहित आहे का तुला? 15,000चा. बाप जन्मी सुद्धा कधी पाहिलं नशी. आपण सांभाळून घ्यावं तिला आणि आम्हालाही. काय सांभाळून घ्यायचं? तुम्ही वाटेल तसं वागायचं आणि आम्ही सांभाळून घ्यायचं. 15 दिवसांनी रक्कम देतो म्हणाला आणि आज उगवलं, तेही कमी पैसे घेऊन. भोसल्यांची मुलगी केली असती तर लाखो रुपये घरात आले असते. माफ कर, चूक झाली माझी. पण सत्यानारायण यायचं सगळ्यांनी. आधी सत्याने बोला, सत्याने वागा आणि मग सत्यनारायणची पूजा करा. सांगून ठेवते, जोपर्यंत पूर्ण रक्कम येणार नाही आम्ही कुणीही येणार नाही. येतो मी. चला राणी साहेब, हॉटेल आलं आपलं. हा बरं शरदजी, थँक्यू व्हेरी मच. अच्छा बाय.
म्हणजे असा प्रकार आहे तरी एकूण. तरी म्हटलं कन्या आणि जावाई कसे दिसले नाही. आम्हाला तरी कसंच होते. ज्यांच्या हातून पूजा करायची तेच दोघं नाहीत. शेवटी आम्हीच दोघांनी केली. देवाचं काम बोलल्याप्रमाणे करायला पाहिजे. बरोबर आहे. मला तर काळजी वाटायला लागली आहे. सुरुवातीलाच हे असं तर पुढे सासरी कसं होणार मुक्ताच. हो ना, काय राव तेच कळत नाही देसाई. देसाई काका तुम्ही कधी आलात? अरे बराच वेळ झाला मला येऊन. यानंच तीर्थ प्रसाद दिला सगळ्यांना. हो तुमच्यासाठी ताटकवत होता, झोप येत होती तरी. आता देखील तुमचा आवाज ऐकूनच उठून आला. बरोबर, चल तुझ्या हातून पुन्हा एकदा ते प्रसाद मला. आह. छान छान छान. पळा झोपा आता, उद्या सकाळची शाळा आहे ना, लवकर उठायचं आहे. पळा पळा पळा. बाकीच्या रकमेची सोय केव्हा करता अंदाजे? करतो 1-2 दिवसात. मग मीच नेऊन देतो. हम्म. तिथला राग रंग बघतो आणि जरूर पडली तर 4 शब्द सुनावून येत. आमच्यासाठी तुम्हाला तसती, पण एका परीनं बरं होईल. हे नको तितके सोशिक. काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते. बरं येतो. कशी व्यवस्था करायची हो? सत्यनारायण आहे, करील काही व्यवस्था. मी नाही समजले. हे चांदीचं ताट, तबक, तांब्या या सगळ्यावर तुळशीपत्र ठेवायचं हं? मुलीच्या सुखासाठी. तुम्हाला कळलंय ते बरोबर आहे भाऊजी. नाहीतरी कशाला म्हणायचं. खरं म्हणजे जर माझंच चुकलं. मी इतकं तडकाफडकी बोलायला नको होतं. मला देखील बरं नाही वाटलं हे कळलं तेव्हा. पण आता मिळाले ना सगळे पैसे, हो, आता काही राग नाही ना? तसं काही नाही भाऊजी. त्या दिवशी माझं डोकं खूप दुखत होतं आणि त्यात एकही काम मनासारखं झालं नाही. म्हणून आधी कुणा शब्द तोंडातून निघाला असेल, पण काही मनावर घ्यायचं नाही म्हणून सांगा हो त्याला. अगं उभी का अशी? बैस ना, ये. हम्म. तिकडची मंडळी बरी आहेत ना? हो बरी आहेत ना. विलास आला नाही अजून मुंबईहून? विलास? हम्म? अहो त्याची कामच संपत नाही. काय मुक्ता, आनंदात आहेस ना? अगं सांग की त्यांना, म्हणजे ते तुझ्या माहेरी सांगतील. हो, आनंदात आहे मी. मुक्ता, हे बघ, तुझ्या आईनं तुझ्यासाठी हा खाऊ दिलेला आहे, घे. अगं घे की, तुझ्या आईने पाठवलंय. घे. जात घेऊन जा. बरं वहिनी साहेब, निघतो मी आता. जेवून जा ना भाऊजी. नको, अजून बरीच कामं शिल्लक आहेत. वकिलाकडे जायचंय. बर येतो मी. बर. बघू काय दिलं आईनं लाडक्या लेकीला. थू थू थू. कुठल्या तेलात चिवडा केलाय देव जाणे. दाणे सुद्धा खवट आहेत. शी! लाडूला सुद्धा घाणेरड्या तुपाचा वास येतोय. आमच्याकडे तर साजूक तुपाचे लाडू होतात. असला घाणेरडा कोण खाणार? पारूबाई, ए पारू. जी आई साहेब. जाताना हे घरी घेऊन जा. आमच्याकडे असला कळकट्ट कोण खात नाही. लाडू आणि चिवडा पाठव. काय मस्त सिच्युएशन आहे बघ, सिनेमातल्या सारखी. कशी काय? हे हवा, हे फिजा, हे मस्त नजारे. ये भेल वाले, ये पाणीपुरी वाले, ये डबे वाले, हं? आजूबाजू वाले. हा. अरे पण आजूबाजूला कुणी दिसत नाही रे. म्हणून तर म्हटलं सिनेमातल्या सारखी सिच्युएशन आहे. म्हणजे सिनेमात कसा फक्त हिरो आणि हिरोईन, तिसरं कोणी नाही. धांगड धिंगा घालायला मोकळे. अं?
जशी काय बाग आपल्या बापाची. चल. चल तर चल, मला काय. आ. ए इकडे नाही, गवतावर. ओ